हाय फ्रेंड्स. तर आज मी बनवणार होते मुरमुऱ्याचा चिवडा. तर मी म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवूयात कसा बनवतात मुरमुऱ्याचा चिवडा, आणि तुम्ही बनवता की नाही तेही मला सांगा. तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे कढई, आणि त्यामध्ये मी टाकलेले आहेत हे पोहे. हे आहेत चिवड्याचे पोहे, म्हणजे याला आपण पातळ पोहे पण म्हणू शकतो किंवा कागदी पोहे पण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, आणि ते टाकून असं खालीवर थोडंसं करून घ्यायचं 2 मिनिट. ते गरम झाले की आपण काढून घेऊयात. तर फ्रेंड्स, मी इथे ठेवलेली आहे कढई, आणि त्यामध्ये तेल टाकलेले आहे. आपण आधी पोहे भाजून घेतलेलेच आहेत. तर मी तुम्हाला साहित्य दाखवते. मी इथे घेतलेलं आहे शेंगदाणे, डाळवं आणि खोबरं. त्यात तुम्ही काजू आवडत असेल तर काजू टाका, आणि मनुकाही टाकू शकता, आणि मोहरी, हळद आणि चटणी, मीठ, थोडंसं आमचूर पावडर आणि थोडीशी साखर. तर दुपारच्या वेळी किंवा मुलांना डब्यामध्येही कधी कधी न्यायला आवडतं. आणि माझा मुलगा लहान असल्यामुळे मी त्याला मिरची देत नाही. मिरची कापून पण टाकू शकतो आपण त्यामध्ये. तर कढीपत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला नाही. तर तो छान लागतो, तो टाका तुम्ही नक्की असेल तर तुमच्याकडे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. थोडंसं तेल गरम झालेलं आहे. मी फ्लेम थोडासा वाढवून घेते इथे. तर आपण यामध्ये पहिले टाकणार आहोत मोहरी. मोहरी तडतडलेली आहे आपली, आणि आता त्यामध्ये टाकूयात शेंगदाणे, डाळवं आणि खोबरं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळं तळून घेऊ शकता, पण मला एकत्र आवडतं तसं मी एकत्र टाकून दिलेलं आहे. तर हे बघा, याचा थोडासा गुलाबी रंग झाला की आपण इथे चटणी, हळदी आणि मीठ आणि आमचूर पावडर टाकून घेऊयात, आणि थोडीशी साखर, आणि गॅस फ्लेम बंद करूयात, आणि हे सगळे मिश्रण चिवड्यावर ओतूयात. तर मी इथे घेतलेले आहेत मुरमुरे आणि पोहे मिक्स. हे अंदाजे पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त असतील. आता हे मिश्रण मी यामध्ये टाकते. मम्मी, मला मुरमुऱ्याचा चिवडा दे ना. हे बघा, आणि चिवडा झालेला आहे, आणि हा लगेच आलेला आहे चिवडा मागण्यासाठी. याला चिवडा फार आवडतो, त्यामुळे याच्यासाठी मी खरं तर चिवडा बनवलेला आहे. यामध्ये तुम्ही हवं असेल तर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो वरून टाकून खाऊ शकता, आणि त्यावरती दही. त्यावर दही जर टाकलं ना तुम्ही, तर बाहेर भेळ खायला जायची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. खूप छान लागतो हा चिवडा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय.